श्रावण महिना सुरू आहे, तर आज आम्ही कल्याण शिळफाटा रोडला असलेल्या आपल्या खिडकाळेश्वर महादेव मंदिरात आलेलो. पाऊस तर खूपच होता. इथूनच पूजेची थाळी घेतली आणि आम्ही मंदिरात आलो. जास्त गर्दीही नव्हती, त्यामुळे खूप छान दर्शन झालं. त्यानंतर आजूबाजूचा परिसर फिरलो. खूप छान सुंदर वातावरण आहे. तुम्ही डोंबिवलीमध्ये किंवा जवळपास राहत असाल तर एकदा तरी नक्कीच भेट द्या. तिथून निघाल्यावर मंदिराच्या बाहेरच छान छान झाडं विकायला आहेत. तर त्यांच्याकडूनच आम्ही बाल्कनीत ठेवायला एक सुंदर गुलाबाचं झाड घेतलं. तसेच यांच्याकडे चिनी मातीपासून बनवलेल्या अनेक वस्तू विकायला होत्या. मग आम्ही घरी यायला निघालो. येताना आपल्या ईस्टला असलेल्या सोनाली डेअरीमध्ये नाश्ता करायला थांबलो. माझा आज उपवास असल्यामुळे मी घेतलेला साबुदाणा वडा आणि उपवासाचा पॅटीस. साबुदाणा वडा मस्त क्रिस्पी होता आणि त्यासोबत होता उपवासाचा ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी. उपवासाचा पॅटीसही मस्त टेस्टी होता. मग आम्ही पुढे भाजी मार्केटजवळ आर्टिफिशियल फ्लॉवर्सचे मस्त हार तोरण विकायला होते, ते बघितले. मग तिथे वळलो. तर मी आमच्या घरात असलेल्या बाप्पांच्या फोटोसाठी हा सुंदर असा हार घेतला आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर मम्मीने रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली आणि त्या आईने या अळूवड्या दिलेल्या. सगळं जेवण खूप छान झालेलं आणि मस्त पोट भरून जेवलो.